आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मुंबईसह राज्यामध्ये थंडीच्या कडाक्यामध्ये वाढ। मुंबईचा पारा 4 अंश सेल्सिअसने घसरला। धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। महाबळेश्वरचा पारा 10 अंशांवर घसरला। लिंगमळा परिसरामध्ये गवतावर दवबिंदू गोठले तर पारा आणखी घसरण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे तूर पिकावर परिणाम। तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम। कापसाच्या पिकामध्ये सर्वाधिक घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात। नांदेडमध्ये हवामान बदलामुळे हरभरा ज्वारी पीक धोक्यात। पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची खरेदी विक्री व्यवहार आजपासून सुरू। आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असल्यानं मिरचीचा लिलाव बंद होता। यंदा मिरचीची विक्रमी आवक। सोलापूरच्या उजनी धरणातून शेतीसाठी सोडलेलं पाणी 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार। शेतीचं आवर्तन संपल्यावर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवलं जाणार। महत्वाकांक्षी मुळा मोठा नदी संवर्धन पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेला पर्यावरणीय मंजुरी नाकारली। मंजुरी नाकारण्यामध्ये आल्यानं योजनेच्या कामांवर परिणाम होण्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा। पुण्यामधल्या कोथरूड बावधन परिसराला 2 MLD जास्तीचं पाणी मिळणार। गेल्या काही दिवसांपासून कमी दाबानं पाणी आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे पालिका आयुक्तांचा निर्णय। पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार। शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार। अकोल्यामध्ये अंडरपासमध्ये पुन्हा पाणी भरलं। 1.5 ते 2 फूट पाणी असल्यानं मार्ग सध्या बंद। अंडरपासमध्ये पाणी लवकरात लवकर काढण्याची नागरिकांची मागणी। शरद पवार आज सीमा भागामधल्या दौऱ्यावर। चिक्कोडी मतदारसंघातून उत्तम पाटलांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता। निपाणीमध्ये शरद पवार गटाचं शक्तीप्रदर्शन। नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। निरंजन जिचकार यांनी काढली जनआशीर्वाद यात्रा। यात्रेमध्ये सुनील केदार सहभागी। जिचकार यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लढणार असल्याची केदारांची भूमिका। बच्चू कडू आज 12 वाजता जालन्यामधल्या अंतरवाली सराठी मनोज रंगेंची भेट घेणार। तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चामध्ये। बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा। सोलापूरच्या माढ्यामध्ये 28 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार। 24 जानेवारीला धाराशिवमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा। ओबीसी महाएल्गार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा। भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार। कोकण विभागामधील महास्वच्छता अभियानाला सुरुवात। गणपतीपुळे मंदिरापासून कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकरांच्या पुढाकारानं स्वच्छता मोहिमेला सुरुवात। मुंबई ठाण्याच्या धर्तीवर पुण्यातही डीप क्लिनिंग करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। रस्ते पादचारी मार्ग धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार। नागपुरातील अनधिकृत बांधकामाविरोधात एनएमआरडीची धडक मोहीम। 3000 अनधिकृत बांधकामांना नोटीस। शहरातील 355 अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त। बुलडाण्यामध्ये रेल्वे रोक आंदोलन समितीचं तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू। खामगाव ते जालना मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी। परभणीमध्ये एका आठवड्यापासून ट्रान्सपोर्ट चालकांचं आंदोलन। हिट अँड रन कायद्याच्या जाचाकटी रद्द करण्याची मागणी। आंदोलनामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प। पुण्याच्या भोरमध्ये चालक मालक संघटना आक्रमक। हिट अँड रन कायद्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन। कायदा रद्द करण्याची मागणी। परभणीच्या गंगाखेडमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा। तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करून भरती तत्काळ रद्द करण्याची मागणी।